चला आज मी बनवते आहे महिनाभर टिकणारी पण 8 दिवसही न पुरणारी अशी झटपट तयार होणारी चटकदार बघताच खावीशी वाटणारी कांद्याची सुकी चटणी, जी मी इथे आज बनवते आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर पण करते आहे। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर ही चटकदार चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 वाटी भरून लसण, ज्याची अजिबात इथे सालं काढून घ्यायची नाही, सालासकट आपल्याला इथे वापरायचं आहे। तर त्यातल्या 10-20 पाकळ्या मी अशा घेतलेल्या आहेत, ज्या हलक्याशा अशा ठेचून घ्यायच्या आहे, पूर्ण बारीक करायच्या नाही आहेत। सोबतच आपल्याला इथे घ्यायचे आहे मध्यम आकाराचे 3 कांदे, कारण कांद्याची चटणी बनवतो आहोत त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं। जे कांदे आपल्याला इथे पातळ पातळ स्लाइस मध्ये असे कापून घ्यायचे, सोबतच भरपूर असा कढीपत्ता सुद्धा घ्यायचा आहे। आता घेऊया एक पॅन, ज्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं आणि 5 ते 6 लाल मिरच्या घालायच्या आहेत। तुम्ही कमी तिखटवाल्या किंवा जास्त तिखटवाल्या घातल्या तरी सुद्धा चालते, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे गरजेनुसार घालायचे। मंद आचेवर चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने भाजलेलं साहित्य एका परातमध्ये काढून घेऊया, म्हणजे ते थंड होईल। त्यानंतर 1 वाटी भरून आपल्याला इथे तीळ घालायचे आहे, 1 छोटी वाटी घ्यायची। ते तीळ सुद्धा खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। आता आपण त्याच पॅन मध्ये जवळपास 1 ते 1.5 कप तेल घालायचं आहे, जसं तुमचा कांदा आहे त्या प्रमाणामध्ये। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घालायचे, जे शेंगदाणे आपल्याला मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। पण सोबतच काढून ठेवलेला 1 वाटी लसण होता, तो लसण घालायचा आहे, सोबतच कढीपत्ता घालायचा आणि वरून लगेच झाकण ठेवायचं, जेणेकरून आता लसण आपण सोललं नाही, एका वेळेस फुटू शकतो म्हणून, तर आणि कढीपत्ता घातल्यानंतर तेल अंगावर उडू शकतं, म्हणून आपण असं झाकण ठेवायचं, जेणेकरून आपल्या अंगावर तेल उडणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही। छान असं मस्त कुरकुरीत कढीपत्ता झाला, शेंगदाणे छान तळले गेले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर जो ठेचून घेतलेला लसण होता, तो सुद्धा आपल्याला मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे, कारण आपण हा अख्खा जसाच्या तसा चटणीमध्ये वापरणार आहोत, अशा पद्धतीने। त्यानंतर आता पातळ कापून ठेवलेला जो स्लाइसवाला कांदा आहे, तर तो घालायचा, तो सुद्धा आपल्याला खरपूस होईपर्यंत, म्हणजे चांगला कुरकुरीत होईपर्यंत, जसा आपण चिवड्याला किंवा बिर्याणीला वापरतो तसा हा कांदा आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे। तर त्याशिवाय या चटणीला मस्त प्रॉपरली तो फ्लेवर किंवा चव येणार नाही, म्हणून अगदी तसंच आपल्याला हा कांदा इथे तळून घ्यायचा आहे। तळल्यानंतर एक्स्ट्रा जे तेल आहे ते काढण्यासाठी मस्त दोन्ही झाऱ्याच्या मध्ये त्याला पकडायचं, थोडंसं दाबायचं, एक्स्ट्रा तेल जे आहे ते निघून जाईल आणि मस्त आपल्याला खमंग आणि कुरकुरीत असा कांदा इथे मिळेल। कांदा तळून झाला की त्यानंतर त्यामध्येच 1 मूठभर कोथिंबीर सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तळलेली कोथिंबीर सुद्धा त्याच साहित्यामध्ये आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। आता इथे चटणीसाठी लागणारं भाजलेलं आणि तळलेलं दोन्ही साहित्य तयार आहे। त्यापैकी जे भाजलेलं साहित्य आहे, ज्यामध्ये धणे, जिरे, तीळ, लाल मिरची, सोबतच 1 अर्धा चमचा इथे आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे, फ्लेवर दुप्पट होतो। तर हे सर्व घालून मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं हे वाटून झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण लिंबाच्या आकारा एवढी चिंच, आवडत असेल तर चिंच घाला, अदरवाईज तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा घालू शकता। अशा पद्धतीने ते सुद्धा आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे। वाटलेलं हे साहित्य एका परातमध्ये काढून घेऊया। त्यानंतर जे तळलेलं साहित्य आहे, जो ठेचलेला लसण तळून घेतला होता तो घ्यायचा आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता, शेंगदाणे, सोबतच आपल्याला इथे घ्यायचा आहे तळलेला कांदा। हे थोडंसं साहित्य आपल्याला बाजूला काढून ठेवायचे, जेणेकरून चटणी जेव्हा आपण मिक्स करू त्यामध्ये हे जेव्हा अख्खा आपण त्यामध्ये घालू ना, तर मस्त खाताना छान क्रंच येतो आणि फ्लेवरही छान उठून येतो। त्यानंतर राहिलेलं सर्व तळलेलं साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचं आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही जर का ही चटणी एकदा बनवली ना, खरंच सांगते, या अगोदर जेवढ्या चटण्या खाल्ल्या ना, तेवढ्या सगळ्या चटण्या तुम्ही विसरून जाल, एवढी अप्रतिम ही चटणी लागते। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, सोबतच थोडंसं काळं मीठ सुद्धा घालायचंय। आता घालूया 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, ज्याने रंग छान येईल आणि चव प्रॉपर चटणीचा तो झणझणीतपणा येईल। मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं, साधारण अशा पद्धतीचं। आता हे वाटलेलं आणि तळलेलं सर्व साहित्य चांगलं हाताने
मॅश करत करत किंवा असं मिक्स करत करत चांगलं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व साहित्य सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. मग तयार होते तुमची मल्टीपर्पज अशी झणझणीत, चटपटीत, चटकदार कांद्याची चटणी, जी भाताबरोबर साईड डिश म्हणून इव्हन तुम्ही ही चटणी वडापाव सोबत सुद्धा मस्त एन्जॉय करू शकता. नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची ही कांद्याची चटणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.